आणि बरोबर ह्या मंदिराच्या साईडलाच ह्या ठिकाणी चिपळूणचा महाराजा विराजमान होतो। खूप सुंदर अशी जागा आहे मित्रांनो। चिपळूणचा कॉमेडी मॅन, चिपळूणचा पोर अर्थात मैदान आज झालेला आहे 50K इंस्टाला। सो भावा कॉंग्रॅच्युलेशन। मित्रांनो कसं आहे ना, चिपळूणच्या महाराजाच्या आगमन सोहळ्याला आलो होतो। एवढा पाऊस आहे ना, भयानक पाऊस आहे। आता आम्ही आहोत बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची इथे आणि बघू शकता इकडे भरलेलं आहे गटाराचं पाणी। अरे पाऊस कंटिन्यू चालू आहे आणि आता आपण आलेलो आहोत बरोबर मुंबई गोवा हायवेवर। बघू शकता इकडून आता आपला बाप्पा आहे ना तो आतमध्ये जाईल, मग आपण डायरेक्टली साई मंदिराच्या इथे पोहोचू। सगळ्यांचं नियोजन करूनच आपण यावर्षी 15 ऑगस्टला घेतलं, सलग 3 दिवस सुट्ट्या आहेत म्हणून। नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या हक्काच्या मराठवाडा यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो आज आहे चिपळूणच्या महाराजाचा आगमन सोहळा आणि सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। कसं आहे ना, बघताय ना गाडीवर आहे, भरपूर उशीर झाला आहे, 4चा टायमिंग आहे, त्यामुळे म्हटलं इंट्रो असा गाडीवरच मारतोय। माझ्या पाठीमागे शुभम वळदे बघू शकता, खास पुण्यातनं आलाय, रोहित देखील आलाय, बरेचसे मित्रमंडळी आलेले आहेत। सो आता जास्त काय बोलत नाही, पटपट आहे ना आपण पांग्यावर पोहोचूया, कारण एकदा टायमिंग निघून गेला तर मग काय अर्थ नाही। सो चला डायरेक्टली आहे ना तुम्हाला तिथे भेटतो आणि व्हिडिओमध्ये बनून राहा नक्कीच। मित्रांनो चिपळूणच्या महाराजाचा आगमन सोहळा कसा असतो ना हे पूर्णपणे दाखवण्याचा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे। सो चला एकंदरीत व्हिडिओमध्ये बनून राहा। तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी आलेलो आहोत, बघू शकता इकडे गाडी पार्क केलेली आहे आणि ह्याच ठिकाणी चिपळूणचा महाराजा आलेला होता ह्या वर्षी पूर्णपणे मूर्ती रेडी करण्यासाठी। बघू शकता ही संपूर्ण शेड आणि आत्ताच यायला थोडासा उशीर झालेला आहे। चिपळूणच्या महाराजाचं आपण एक म्हणतो ना की फर्स्ट लुक तो आपल्याला थोडासा मिस झाला आहे, पण ठीक आहे, थोडं सिनेमॅटिक माध्यमातून मी तुम्हाला पुढे दाखवेनच क्लिप। आणि आता सरळ थेट म्हणजे जे साई मंदिर आहे ना चिपळूणमधील त्या ठिकाणी जाऊन मग तिथून प्रॉपर असा आगमन सोहळा चालू होणार आहे। आपले बरेचसे मित्रमंडळी देखील आलेले आहेत, पण आता पुढे मी भेट देईनच कारण आता गडबड आहे, बघू शकता तुम्ही। सो आता आपण गाडी काढूया आणि आपण देखील हळूहळू आहे ना बाप्पाच्या मागून जाऊया, कारण मग नंतर गर्दी वाढेल। तर आता आपण आलेलो आहोत बरोबर दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे गाडी पार्क केली आणि दुसऱ्या रूटने आता आपण आलेलो आहोत, बघू शकता, जेणेकरून आपल्याला जो समोरचा व्ह्यू आहे ना तो प्रॉपर अगदी पाहायला मिळेल। आणि आता थोडा आहे ना क्राऊड व्हायला सुरुवात झालेली आहे आणि पावसाने जरा मेहरबानी केली तर बरं होईल। प्लॅस्टिक वगैरे टाकलेलं आहे मित्रांनो, बघू शकता मूर्तीवरती, सुंदर मूर्ती आहे यावर्षीची। सो चिपळूणचा महाराजा आगमन सोहळा 2025 जो तुम्ही अनुभवताय, पुढे थांबून राहा मित्रांनो, अजून बरीच व्हिडिओ मोठी होणार आहे, अजून प्लास्टर वगैरे बऱ्याच काही गोष्टी असणार आहेत आजच्या आगमन सोहळ्यामध्ये। आणि टी शर्ट बघा, ब्लू कलरची टी शर्ट आहे, आपल्याला देखील मिळालेली आहे, बट थोड्या वेळाने आपण घालू। आणि इकडे आहे समोर जर्नविथ निखिल, बघू शकता कामामध्ये बिझी आहेत। निखिल काय सांगशील आगमनाबद्दल आणि आजच्या पावसाबद्दल? पाऊस तो आपला ॲक्च्युली यावर्षी आगमन सोहळा लवकर आहे, 8 दिवस आधी आहे। दरवर्षी आपण 4 दिवस आधी घेतो, पण यंदा 8 ते 10 दिवस आधी घेतलाय, कारण की सुट्टीचा वार येत नाही आणि आता कसे सलग सुट्ट्या लागून आल्या, त्यामुळे सगळ्यांचा उत्साह सुद्धा असतो। बऱ्याच वेळेला आपण शनिवार रविवारी घेतो, पण काही जणांना सुट्ट्या नसतात, गणपतीत घ्यायच्या असतात, म्हणून सगळ्यांचं नियोजन करूनच आपण यावर्षी 15 ऑगस्टला घेतलं, सलग 3 दिवस सुट्ट्या आहेत म्हणून। मित्रांनो कसं आहे ना, नेमका पाऊस आलाय, ज्याची भीती होती तेच झालंय आणि पावसाचा सर पण आहे ना एकदम मोठी आलेली आहे। आणि बघू शकता भर पावसामध्ये आपल्या गणपती बाप्पाचं आगमन त्या ठिकाणी होत आहे। वरती प्लॅस्टिक वगैरे टाकलेलं आहे आणि येऊन जाऊ दे होती सरी, कारण सर पण मोठी आले आणि येऊन जाऊ दे, बरं होईल जरा पुढे, कारण ॲक्च्युअल अजून ज्या काही गोष्टी आहेत ना त्या पुढे होणार आहे साई मंदिराच्या इथून। काय वाटतं शुभम, पाऊस आला अचानक? आगमन सोहळा म्हणजे चिपळूणच्या महाराजाचे
चला आता आपण पण पुढे पुढे जाऊया, कारण पाऊस काय थांबणार नाही. आपण पण आता हळूहळू साईडने पुढे पुढे जाऊया. पाऊस कंटिन्यू चालू आहे आणि आता आपण आलेलो आहोत बरोबर मुंबई गोवा हायवेवर. बघू शकता इकडून आता आपला बाप्पा आहे ना तो आतमध्ये जाईल, मग आपण डायरेक्टली साई मंदिराची तिथे पोहोचू. काय आहे ना सगळी गडबड झालेली आहे, पाऊस आहे त्यामुळे सगळं गडबड झालेली आहे. आणि इकडे आहेत आपले तेजस शिंदे. हो तेजा, जरा पटापट मूर्ती नेतोय, कारण मित्रांनो पावसाचं प्रमाण आहे ते पण आता वाढलेलं आहे. सो एकदा त्या स्पॉटवर जाऊया, त्यानंतर फुल धमाल मजा मस्ती असणार आहे. चला 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 मित्रांनो, कसं आहे ना चिपळूणच्या महाराजांच्या आगमन सोहळ्याला आलो होतो. एवढा पाऊस आहे ना, भयानक पाऊस आहे. आता आम्ही आहोत बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची इथे आणि बघू शकता इकडे भरलेलं आहे गटाराचं पाणी. अरे 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 कंडिशन ही कंडिशन आहे. चला चालायचंच. कसं आहे ना, आज पावसाने हजेरी लावलेली आहे बाप्पाच्या आगमनाला, पण एवढी हजेरी नको पाहिजे होती. ही अतिच हजेरी आहे मला वाटते शुभम. सो आता चला, थोडी गाडी पार्क केली, आता म्हटलं नको, चालत चालत जाऊया. आता आपण आहोत बरोबर पवन तलावाची इथे. आता इथूनच पुढे जाऊया ज्या ठिकाणी ॲक्च्युअल आपण जे म्हणतो ना मिरवणूक चालू होणार आहे. मगातपासून ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवत होतो, मुंबई गोवा हायवेवरून येत होती थोडीफार मिरवणूक छोटीशी. आता इथे मोठी मिरवणूक तुम्हाला बघायला मिळणार आहे आपल्या चिपळूणच्या महाराजाची. सो चला, थोडा पाऊस कमी व्हायला पाहिजे, पण आता मला वाटत नाही होईल, कारण 1.5-2 तास झाले तब्बल हे असं चालू आहे. चला चालायचं, काय विषय नाही. रोहित शेठ खापरे यांचं स्वागत झालेलं आहे. बघा, बघू शकता विनायक भाई त्याच्या लाईव्हमध्ये सहभागी होतोय. बोला. चिपळूणची फेमस कॅरेक्टर कोकण कन्या. अरे कोकण कन्या, ओके ओके, धन्यवाद. तर काय वाटतं रोहित चिपळूणचा पाऊस? अरे खास पुण्याहून आलोय आगमन सोहळ्याला, पण आता इकडे बघतोय वातावरण तर पावसाच आहे. आणि बघा नेमकं ज्या पद्धतीने बघतोय की जे मंडळाची पोरं जात आहेत किंवा ऑडियन्स जातोय आपला चिपळूणच्या महाराजांच्या खतरनाक माहोल आहे. एवढा पाऊस आहे, एवढं वातावरण काय म्हणतात त्याला, न जाऊ घरातून बाहेर न पडण्याचं वातावरण आहे, पण खतरनाक काय म्हणतात त्याला. बस शब्द आठवत नाहीत. सो मित्रांनो पाऊस भरपूर आहे. बघूया, इथूनच आपली सुरू होणार आहे मिरवणूक ओढून साई मंदिराच्या इथून. आत्ताच निखिलला देखील फोन केलेला. सो आता मित्रांनो थोडा माहोल आहे ना, थोड्या वेळामध्ये चालू होईल. तुम्ही व्हिडिओमध्ये बनून राहा शेवटपर्यंत. मित्रांनो चिपळूणचा कॉमेडी मॅन, चिपळूणचा पोरं अर्थाचं मैदान आज झालेलं आहे 50K इंस्टाला. सो भावा कॉंग्रॅच्युलेशन. आणि आता व्हिडिओमध्ये तो साधा बोलतोय, तसा तो कॉमेडी आहे. त्याला बोलायची इच्छा आहे पण तो नाही बोलू शकत आहे. आपली गँग कुठे आहे? सूरज बावधने येत आहे. आता आपण आहोत बरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची इथे. आणि बघू शकता आता बऱ्यापैकी अशी गर्दी आहे. काय आहे ना, पाऊस तर खूपच आहे दिवसभर, त्यामुळे सर्वांचे तुम्हाला छत्र्या पाहायला मिळत असतील. आणि आता ह्या ठिकाणी का थांबलोय, कारण इथे आता चिपळूणच्या महाराजाला दहीहंडीचे थर लावून सलामी देणार आहेत. सो तो एक जो सीन असतो तो पाहण्यासारखा असतो. सो तो आता आपण शूट करत आहोत. सो
तर आता आपण बघितलं की चिपळूणच्या महाराजाला गोविंदांनी सलामी दिली, खूप छान वाटलं. एकंदरीत मित्रांनो आगमन सोहळा यांना खूप सुंदर चाललेला आहे. भर पावसामध्ये चालणार हा आगमन सोहळा खूप भारी वाटतं ॲक्च्युली तसं बघायला गेलात तर. आणि आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी पालखी नृत्य देखील आपल्याला बघायला मिळणार आहे. मित्रांनो आता आपण आहोत बरोबर ज्या ठिकाणी चिपळूणचा महाराजा विराजमान होता ना त्या ठिकाणी. कसं आहे ना पाऊस खूप आहे त्यामुळे जास्त आता काय पुढे मी गोष्टी दाखवत नाही तुम्हाला. आणि मी देखील आता घरी चाललेलो आहे. पण आता जाता जाताना म्हटलं हा जो चिपळूणचा महाराज आहे तो कुठे विराजमान होता ना ते तुम्हाला दाखवतो. आता आपण आहोत बरोबर वड नाक्यामध्ये बघू शकता. हे आहे एकविरा मातेचं मंदिर जे की कोकणातलं एकमेव असं मंदिर आहे मित्रांनो एकविरा मातेचं. आणि बरोबर ह्या मंदिराच्या साईडलाच ह्या ठिकाणी चिपळूणचा महाराजा विराजमान होतो. खूप सुंदर अशी जागा आहे मित्रांनो. अजून बराच वेळ जाणार आहे कारण आता वाजलेले आहेत कमीत कमी माझ्या मते 8:30-9 वाजले असतील. त्याच्यानंतर अजून कमीत कमी 2 ते 3 तास तरी जाणार आहेत. त्यानंतर मग तो ह्याच मार्गे आतमध्ये येईल आणि या ठिकाणी विराजमान होईल. सो असं काहीसं मित्रांनो वर्गीकरण असणार आहे. तसं ना आपण थांबलो असतो पण पाऊस एवढा आहे आणि बघू शकता पूर्णपणे भिजलेलो आहे. त्यामुळे जास्त काय मी थांबत नाही, घरी जाऊया. बाकीच्या काय गोष्टी आहेत ना त्या हळूहळू आपण दिवसेंदिवस अपडेट देत राहू नक्कीच. सो एकंदरीत मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर कळवा. आणि हो व्हिडिओ जर आवडले असेल ना तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. आणि हो कोकणात गणपतीला यायला मात्र अजिबात विसरू नका.